नमस्कार मित्रांनो, प्रशांत तयारी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे तो ऑक्टोबर महिन्याचं जे लोकराज्य मासिक होतं, त्या लोकराज्य मासिकमध्ये या ठिकाणी 2019 ऑक्टोबर ह्या मासिकमध्ये महात्मा गांधींविषयी बरीचशी माहिती देण्यात आलेली आहे. आणि महात्मा गांधींविषयी माहिती दिलेली असून या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही टॉपिक जे आहेत ते या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, म्हणून आपण ते बघणं गरजेचं आहे. आणि सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी लोकराज्य मासिक जर आपण वाचायला बसलो तर लोकराज्य मासिक वाचन करत असताना मी मागे देखील तुम्हाला सांगितलेले डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखी अवस्था, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी लोकराज्य मासिक पूर्ण ह्या ठिकाणी वाचायला खूप सारा उशीर जातो, आपल्या लक्षात. म्हणून आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून हे महत्त्वाचे जे घटक आहेत त्यांच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि महात्मा गांधींबद्दल जर सांगायचं झालं, गांधींचे जीवन नदीच्या पाण्यासारखे स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र होते. विचार आणि कृतीच्या पावित्र्याला त्यांनी सर्वोच्च स्थान दिले. ओके. आणि त्याच्यामध्ये जर अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्या, गांधीजींना खूप साऱ्या पदव्या दिल्या जात होत्या, गांधीजींना खूप नावाने ओळखलं जात होतं, बरोबर. आणि म्हणून आपण जर चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर असे खूप सारे नावं आपल्याला वाचन करत असताना मिळतीलच. याच्यामध्ये जर बघितलं, युग पुरुषसुद्धा गांधीजींना म्हटलं जात होतं, व्रतस्थ कर्मवीर म्हटलं जात होतं, सर्व धर्म समभाव मानणारे म्हटलं जात होतं, म्हणजे सर्व धर्मांचा आदर करणारे, हे सुद्धा गांधीजींना या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं. त्याच्यानंतर श्रमप्रतिष्ठेचा आदर करणारे सुद्धा गांधीजींना म्हटलं जात होतं. वैज्ञानिकांचा वारकरी, आता हिंदू स्वराज्य वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर स्वच्छतेचे उपासक, आता स्वच्छ भारत वगैरे ही जी संकल्पना आहे. ओके. मग याच्यामध्ये जर बघितलं, खरं जर पाया बघितला हा गांधीजींनीच घालून दिलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर अर्थविचाराचे ग्राह्यता म्हटलं जात होतं, हार तज्ज्ञ म्हटलं जात होतं, आलं लक्षात. गांधीजी शाकाहारी होते. त्याच्यानंतर जर बघितलं, गांधीजींना जी महात्मा पदवी दिलेली आहे, तर गांधीजींना महात्मा पदवी कोणी दिलेली आहे? रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली आहे. आणि महात्मा गांधींना जी राष्ट्रपिता पदवी दिलेली आहे ती कोणी दिलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे. म्हणजे गांधीजींविषयी जर हा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो, महात्मा कोणी म्हटलेलं आहे आणि राष्ट्रपिता कोणी म्हटलेलं आहे. म्हणून आपण अभ्यास करत असताना याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असंच आपण ह्या लोकराज्य मासिकद्वारे आपण खूप महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. ओके. आता जर बघितलं, हे लोकराज्य मासिक जे आहे ऑक्टोबर महिन्याचं 2019चं हे आपल्याला समोर पाहायला मिळतं. तसं पाहिलं तर लोकराज्य मासिकची किंमत जर बघितली तर खूप जास्त नाही आहे, पण या ठिकाणी प्रत्येक महिन्याला आपण ते घेतलं पाहिजे. आता चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना या ठिकाणी लोकराज्य मासिक असेल, योजना मासिक असेल, युनिक अकॅडमीचं बुलेटिन असेल, आलं लक्षात, हे अतिशय महत्त्वाचे आहेत, ते आपण वाचले पाहिजे, आलं लक्षात. आता महात्मा गांधींबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर सर्वात पहिले हे ऑक्टोबर महिन्यामध्ये हे मासिक आलेले आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच हे मासिक का आलं? कारण महात्मा गांधीजींचा जो जन्म झालेला आहे तो 2 ऑक्टोबर 1869मध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील जे पोरबंदर आहे, आलं लक्षात, त्या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जन्म झालेला आहे. आणि त्यांचं जे पूर्ण नाव होतं मोहनदास करमचंद गांधी, आलं लक्षात, हे त्यांचं पूर्ण नाव होतं, बरोबर. आता आपण ह्या मॅगझिनमध्ये हे जे समोर चित्र पाहायला मिळतं हे कीर्ती मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे पोरबंदरमध्ये आहे. ह्याच ठिकाणी गांधीजींचा जन्म झालेला आहे. पुढे त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की पुतळीबाईंनी गांधीजींना जन्म ह्याच ठिकाणी दिलेला आहे. आणि हे जवळपास 3 मजली इमारत आपल्याला पाहायला मिळते, आलं लक्षात. आणि ते एक पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा या ठिकाणी याला ओळखलं जायला लागलेलं आहे. खूप सारे पर्यटक या ठिकाणी जात असतात, कारण हे महात्मा गांधीजींचं काय जन्म ठिकाण आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर जर अजून सांगायचं झालं, हे समोर जे आपल्याला आगा खान पॅलेस पाहायला मिळतं, आगा खान पॅलेस जर बघितलं तर आपण त्याला एरोडा जेल जे म्हणतो ते आगा खान पॅलेस पुण्याला आहे. आता आगा खान पॅलेसबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आगा खान पॅलेस हे पुण्याला आहे. आणि इमाम सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा याने 1892 साली आगा खान पॅलेस बांधला आहे, बरोबर. आगा खान राजकारण व खेळ यामध्ये माहीर होता. 1938मध्ये लीग ऑफ नेशनचे अध्यक्ष म्हणून आगा खानची निवड झालेली होती. आगा खानबद्दल इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतरची पिढी म्हणजे आगा खान चौथा याने 1969 मध्ये गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर
प्रभावित होऊन हा पॅलेस दान देऊन टाकलेला आहे. बरोबर. स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेला पुणे येथील आगा खान पॅलेस हा राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखला जात असतो. 1942च्या चले जाव आंदोलनात च्या काळात गांधीजी, कस्तुरबा गांधीजींचे सचिव महादेवभाई देसाई यांना 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 या काळात स्थानबद्ध करण्यात आले होते. आगा खान पॅलेसमध्ये कैदी म्हणून असताना कस्तुरबा व महादेवबाई यांचा मृत्यू ह्याच ठिकाणी झालेला आहे. मग आगा खान पॅलेस हे पुण्यामध्ये जे आहे त्याच ठिकाणी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा आणि त्याच्यानंतर महादेवबाई देसाई यांचा जो मृत्यू आहे तर यांचा मृत्यू कुठं झालेला आहे? आगा खान पॅलेसमध्ये झालेला आहे. मग त्याच्यानंतर गांधीजी आणि त्यांचे जीवन यांच्या स्मरणार्थ असलेला हा पॅलेस मुळा नदीच्या काठावर आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुळा नदीच्या आगा खान पॅलेस हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मुळा नदीच्या काठावर आहे. आणि मुळा नदी जर बघितली, ही मुळा नदी आणि मुळा असेल, मुठा असेल, आंबी असेल, मोसे असेल, आपल्या लक्षात, ह्या भीमा खोऱ्यातील नद्या आहेत आणि भीमा ही पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळते. मग भारताचा विचार केला तर आपण सरळ म्हणतो कृष्णा खोऱ्यातील हा भाग येऊ शकतो, पण महाराष्ट्राचा विचार केला तर भीमा खोऱ्यातील हा भाग येतो. आलं लक्षात? हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आता मुख्य आकर्षण, ही जागा जे आहे हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ झालेलं आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे समाधीची नतमस्तक होण्यासाठी येतात. बगीचा, पॅलेस, वास्तुवैभव पर्यटकांना आकर्षित करते. हे आगा खान पॅलेस आहे. ओके. आगा खान पॅलेसविषयी आपण या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. आता गांधीजींनी बांधलेले जे आश्रम आहे, आता गांधीजींचं जर कर्मभूमी जर म्हटलं तर गांधीजींची कर्मभूमी म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर ते साऊथ आफ्रिका ही गांधीजींची कर्मभूमी आहे. मग दक्षिण आफ्रिकेमध्ये जवळपास गांधीजींनी 21 वर्ष वास्तव्य केलेलं आहे, ते आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे. ओके. आता 22 मे 1894 रोजी नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापनासुद्धा गांधीजींनी त्या ठिकाणी केलेली आहे. आता वर्णभेद असेल, वंशभेदाला बळी पडणाऱ्या भारतीयांसाठी त्यांनी समतेचा लढा ह्या आफ्रिकेमध्ये उभारलेला आहे. म्हणजे जवळपास 21 वर्ष हा लढा त्या ठिकाणी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये राहून दिलेला आहे. मग त्याच्यानंतर सांगायचं झालं तर इंडियन ओपिनियन हे साप्ताहिकसुद्धा सुरू केलेले आहे. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं, 22 मे 1894ला नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना कोणी केली? गांधीजींनी केली. तसेच इंडियन ओपिनियन साप्ताहिक सुरू केलेलं आहे, ते सुद्धा गांधीजींनी केलेले आहे. आफ्रिकेमध्ये जन्म झालेल्या व शिक्षण घेणाऱ्या भारतीय पिढीला त्यांचे अधिकार देण्यासाठीची त्यांची लढाई सुरू झाली. या दरम्यान त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. बरोबर. भारतीय लोकांसाठी दर्बनपासून 20 किलोमीटर अंतरावर त्यांनी 1904मध्ये 100 एकर जमिनीवर फिनिक्स आश्रमची स्थापना केलेली आहे. आता हे समोर तुम्हाला दर्बनमधलं फिनिक्स आश्रम जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आफ्रिकेमधलं फिनिक्स आश्रमाची स्थापना ही कोणी केलेली आहे? तर या महात्मा गांधींनी केलेली आहे आणि 1904मध्ये 100 एकरामध्ये केलेली आहे. आलं लक्षात? मग हे तिथल्या मुलांसाठी शाळा सुरू केली. सत्याग्रहाच्या विचारांपासून स्वावलंबन, पर्यावरण म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा गांधीजी जागृत होते त्या काळामध्ये. या संदर्भातील गांधी विचारांचा उगम फिनिक्स सेटलमेंटमध्येच झाला. नंतर सूटबूट घातलेले बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी हे सुती पंचामध्ये महात्मा गांधी हा प्रवास फिनिक्स वसाहतीत झालेला आहे. 1915 साली भारतात आल्यावर त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांना फिनिक्स वसाहतीतील मुलांना शांतिनिकेतनमध्ये शिकू देण्याची विनंती केलेली आहे. लक्षात. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी येथे राहत होते. गांधीजींना हा पहिला आश्रम 1985मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दंगा व हिंसाचारामध्ये उद्ध्वस्त झाला. हा आश्रम 27 फेब्रुवारी 2000 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांच्या हस्ते पुन्हा खुला करण्यात आला. वर्णभेद, वंशभेद, पिळवणूक, जुलूम, अन्याय याविरुद्ध गांधीजींनी प्रथम आवाज उठवला तो येतेच, म्हणजे कुठं? फिनिक्स सेटलमेंटमध्येच पहिला आवाज उठवलेला आहे. म्हणजे हे सुद्धा इतिहासाच्या दृष्टिकोनातून फार मोठा फिनिक्स सेटलमेंटचा या ठिकाणी फार मोठा रोल आहे. आलं लक्षात? आफ्रिकेत राहून गांधीजींनी खूप सारे काम केलेले आपल्याला दिसून आले. देवाणघेवाण येथे झाली होती. आता येथील महात्मा गांधी यांचे संपूर्ण घर म्हणजे उत्तम संग्रहालयात रूपांतरित झाले आहे. आजही ही वसाहत पर्यटकांना आकर्षित करते. तिथले भारतीय कुटुंब आपली परंपरा जपत पर्यटकांचे स्वागत करतात. गांधी विचार, स्वावलंबनाचा प्रभाव तेथील जीवनशैलीवर दिसतोय. तिथे भयमुक्त मन व उच्च विचार असतात. मोफत ज्ञान असते, सत्यवाणी असते. ती जागा म्हणजे फिनिक्स आश्रम असे म्हटले जाते. सुसज्ज वाचनालय आहे. आलं लक्षात? संग्रहालय, कला संस्कृती, दालन, कौशल्य विकास प्रशिक्षण, व्यवस्था प्रशिक्षण. आलं लक्षात? शाळा, यूथ सेंटर, HIV एड्स सेंटर. आता HIV एड्स सेंटर येथे सर्व इथे पाहायला मिळते. आता तसं पाहिलं तर जो HIV आहे तो आफ्रिकेकडूनच भारतामध्ये कधी आला होता हे मी याच्याविषयी
एक लेक्चर यूट्यूबवर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 1986मध्ये मद्रासमध्ये पहिला रुग्ण आलेला होता. आलं लक्षात. मग या ठिकाणी समानतेचा साक्ष देणारा हा फिनिक्स आश्रम पाहायला आपल्याला हवासा वाटत असतो. आलं लक्षात. हा फिनिक्स आश्रम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ओके, हा दर्पणमध्ये आफ्रिकेत आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर टॉल्स्टॉय फार्म, आलं लक्षात. टॉल्स्टॉय फार्म जो आहे तो सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. आता दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या या आश्रमाला द टॉल्स्टॉय फार्म हे जे नाव दिलेले आहे, त्यांचे सहकारी हर्मन कलेनबाश यांनी हे नाव दिलेले आहे. म्हणजे टॉल्स्टॉय फार्म हे नाव कोणी दिलेले आहे, तर त्यांचे सहकारी जे आहेत हर्मन कलेनबाश, आलं लक्षात. कलेनबाश यांनी हे नाव दिलेलं आहे. आश्रमाची स्थापना, टॉल्स्टॉय आश्रमाची जी स्थापना 1910 साली झालेली आहे. गांधीजींच्या शिक्षणातील प्रयोगांसाठी या आश्रमाचा वापर केला जात होता. 1913 पासून सुरू झाला. तरुणांना ज्ञानदान तसेच प्रशिक्षणाची ही जागा त्यांनी योग्य मानली. आलं लक्षात. म्हणून हे टॉल्स्टॉय सुद्धा फार महत्त्वाचं आहे. 6 ते 16 वयोगटातील मुलांना विविध प्रकारच्या कौशल्याचे येथे 8 तास प्रशिक्षण दिले जात होते. म्हणून हे आपण बघितलं पाहिजे. तर टॉल्स्टॉय हे नाव कोणी दिलं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. हर्मन कलेनबाश, आलं लक्षात. आणि हे आफ्रिकेमधलं असलेलं टॉल्स्टॉय आश्रम आहे. आलं लक्षात. प्राचीन काळापासून भारत संत, ऋषीमुनी, साहित्यिक, शूरवीर व महापुरुषांचा देश म्हणून ओळखला जातो. या महापुरुषांच्या परंपरेमध्ये शोभून दिसणारे एक तेजस्वी नाव म्हणजे महात्मा गांधी. आता महात्मा गांधींचा हा फोटो जो तुम्हाला पाहायला मिळतो आहे हा दांडी यात्राचा फोटो आहे. तसं पाहिलं तर दांडी यात्रा जी आहे 12 मार्च 1930ला निघाली होती आणि त्या ठिकाणी दांडी येथे 6 एप्रिल 5 एप्रिलला पोचली आणि 6 एप्रिलला दांडी सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह करण्यात आलेला होता. त्याच्यातलाच हा एक फोटो आहे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे साधारणतः 13 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. बरोबर. बाळासाहेब खेरसुद्धा त्या ठिकाणी होते. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये आपण वाचन करून घेतलं पाहिजे. आलं लक्षात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आता आधुनिक वैज्ञानिक युगात एकीकडे साम्राज्यवादाचा विस्तार होत होता तर दुसरीकडे पाश्चात्य देशांमध्ये एकमेकांवर वर्चस्वासाठी शस्त्रास्त्राची स्पर्धा सुरू झाली होती. जगाच्या आकाशपटलावर महायुद्धाचे गडद ढग जमू लागले होते. या पार्श्वभूमीवर विश्वाच्या राजकीय रंगमंचावर महात्मा गांधी यांचे अवतरण झाले. गांधीजींचे सत्याग्रही होते. सत्याग्रही म्हणजे सदैव सत्याचा कास धरणारे. आपलं लक्षात. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणारे, सत्याचा आग्रह करणारे असं देखील म्हटलं जातं आहे. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. गांधीजींचं आत्मचरित्र कोणते होते तर माझे सत्याचे प्रयोग. आलं लक्षात. आता गांधीजींनी इंग्लंडमधून बार ॲट लॉ ही पदवी प्राप्त करून घेतलेली आहे. आलं लक्षात. मात्र आपल्या आईकडून मिळालेले संस्कारांची शिदोरी तसेच भारतीय आचारविचारांचे आचारविचार कधीही सोडले नाही. सत्य, अहिंसा, शांततेची पुजारी असलेले बापूजी दक्षिण आफ्रिकेत जुलमी राजवटीपुढे तुझभरही झुकले नाहीत. तसं पाहिलं तर 22व्या वर्षी इंग्लंडमधून बॅरिस्टर ही पदवी प्राप्त करून राजकोट व मुंबई येथे त्यांनी वकिलीचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. आता गांधीजींचे गुरु जर बघितले तर रामचंद्र रावजी भाई, तर राजकीय गुरु जर बघितले तर गोपाळकृष्ण गोखले असं म्हटलं जातं. आलं लक्षात. गांधीजींचे गुरु तसं पाहिलं तर रामचंद्र रावजी भाई, आलं लक्षात, हे जैन धर्माचे होते. आणि राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले, आलं लक्षात, हे त्यांचे राजकीय गुरु होते. आणि गोपाळकृष्ण गोखल्यांचे गुरु जर बघितलं तर रानडे होते आणि रानड्यांचे जे गुरु आहेत तर के.टी. तेलंग होते. हे आपण वाचून घेतले पाहिजे. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर जर पुढे बघितलं गांधीजींना युग पुरुष म्हटलेले आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. विविध पदव्या दिलेल्या आहेत गांधीजींना. आलं लक्षात. त्याच्यामध्ये भारतात परतल्यावर अल्पावधीतच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते झाले. लोकमान्य टिळक तसेच नामदार गोखले यांच्याप्रमाणे गांधीजींनी काँग्रेसला भारतीय जीवनमूल्यावर आधारित मार्गक्रमण करण्यास प्रेरित केले. कुठलेही शस्त्र हाती न घेता ब्रिटिश साम्राज्याला कडवे आव्हान देणारे गांधीजी म्हणून रामकृष्ण व बुद्ध या अवतारी युगपुरुषांच्या राम, कृष्ण व बुद्ध, आलं लक्षात, हे अवतारी पुरुषांच्या प्रभामंडळात शोभून दिसतात. गांधीजींनी उच्च शिक्षण पाश्चात्य देशातून घेतले असले तरी त्यांना आत्मिक शक्ती प्राप्त झाली ती त्यांच्या आईकडून.
तसेच भारतीय संस्कृतीकडून पाश्चात्य देशातील औद्योगिकरणाचा डोळेबंदपणे स्वीकार न करता हस्तकला आणि हस्तशिल्प, ग्रामोद्योग यासारख्या स्वदेशी तत्त्वज्ञानाचा त्यांनी निःसंदिग्धपणे पुरस्कार केला. आता त्यांना यंत्राचा विरोधक असं सुद्धा म्हटलं गेलं होतं. पण ह्या ठिकाणी गांधीजींनी सरळ सरळ सांगितलं होतं की माझे शरीरच एक यंत्र आहे, तर मी यंत्राचा विरोध कसा करू शकतो, असं सुद्धा ह्या गांधीजींचे मत होते. आता तसं सांगायचं झालं, यंत्राला विरोध नसून या ठिकाणी यंत्रामुळे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीची एवढी डेव्हलपमेंट झाली, तर यंत्रामुळे लोक बेरोजगार होऊ नये म्हणून हस्तकला लुप्त पाहू नये म्हणून या ठिकाणी त्यांनी यंत्रापेक्षा जास्त करून हस्तकला, हस्तशिल्प, ग्रामोद्योग यासारख्या स्वदेशी तत्त्वज्ञानांचा त्यांनी निःसंदिग्धपणे पुरस्कार केलेला दिसून येतो. आलं लक्षात. गांधीजींमुळे खादी हा स्वातंत्र्य चळवळीचा मंत्र झाला. आज खादीचे पुनरागमन झाले असतानाही मेक इन इंडिया, आता मेक इन इंडिया जर बघितले, आज आपण जे बघतोच, तर उद्योगो सर्वत्र होत असताना गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची उपयुक्तता विशत्वाने जाणवते. आता गांधीजींची आवडती भजने, वैष्णव जन तो तेने कहिये, जो पीड पराही जाने रे, किंवा रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. आलं लक्षात. प्रत्यक्षात साकार करून अंतिम व्यक्तीच्या कल्याणासाठी देश आज बांधील आहे. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने पीड पराही जाने रे ह्या ओवीतील भावार्थ विचारांना आणून शहर, गाव व खेड्यापाड्यातील गरीब व उपेक्षित व्यक्तींचे जीवनमान उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून तसेच समृद्ध, समर्थ व बलशाली भारत निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होऊया. ओके. आता गांधीजी कोणते भजन म्हणत होते, आलं लक्षात. ते सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. महात्मा यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने. मग आता महात्मा गांधीजींचे जन्माला एकूण किती वर्ष 2019मध्ये पूर्ण झाले? 150 वर्ष पूर्ण झाले. आलं लक्षात. आता सर्व धर्म समभाव, गांधीजी यांना गुरु मानत होते. आलं लक्षात. आता गांधीजींचे हे गुरु जे आहेत, मग मी आत्ताच मागे सांगितलं रामचंद्र रावजीभाई, हे रामचंद्र रावजीभाई आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. रामचंद्र रावजीभाई जर बघितले तर हे जैन धर्माचे होते. आलं लक्षात. मग त्यांना परंतु राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांना त्या ठिकाणी गांधीजी मानत होते. ह्या गोष्टी फार एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आता धर्मसंकल्पनेचा आकार. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा त्यांनी धार्मिक पुस्तके वाचण्यास सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत त्यांनी गीता कोणत्या भाषेत वाचली नव्हती. गीतासुद्धा वाचलेली कोणत्याही भाषेमध्ये वाचलेली नव्हती. आता एडविन ऑर्नोल्ड ह्या कवीने केलेले दी सॉन्ग सेलेस्टियल, दी सॉन्ग सेलेस्टियलचे इंग्रजी भाषांतर गांधीजींच्या वाचनात आले. मग ऑर्नोल्ड यांनी बुद्धावरही दी लाईट ऑफ एशिया हे काव्य लिहिलेले होते. ना त्या दिवसात मोहनदास यांच्याशी भेट झाली. बॅरिस्टर गांधीजींच्या धर्मसंकल्पनेला आकार देण्याची प्रेरणा कवी राजचंद्रजी यांच्याकडून मिळालेली आहे. राजचंद्रजी हे जैन होते. दक्षिण आफ्रिकेतील अनुभव. बॅरिस्टर गांधीजींनी आणि शतावधानी आफ्रिकेला निघून गेले. मग आता पाहतो शिक्षण, व्यवसाय आणि उदरनिर्वाह एवढ्या गोष्टीवर त्यांचे लक्ष होते. आता दक्षिण आफ्रिकेत पोचता आलेले अनुभव विचित्र होते. दादा अब्दुल्ला यांचे प्रेम आणि त्यांनी सांगितलेले इस्लाम धर्माची महती ते त्या ठिकाणी सांगतात. आता कोर्टातील अनुभवांमुळे आपण काही झालं तरी कुली बॅरिस्टर हा शिक्का प्रिटोरियाच्या वाटेवर वंशभेदामुळे आलेले मानहानिकारक प्रसंग त्यांना मदत करायला त्यांना बोलावले होते. त्या ॲडव्होकेट बेकर यांचा दयाळू प्रतिसाद, या सर्वातून ते विचारमंथन सुरू झाले. त्यात अनेक प्रश्न 24 वर्षाच्या तरुणापुढे येऊन टाकले. त्या गोंधळातून त्यांना रस्ता दाखवत होते पत्रव्यवहारातून कवी राजचंद्र जे आहेत त्यांचा फार मोठा रोल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आलं लक्षात. मग कोर्टातील अनुभवांमुळे आपण काही झालं तरी कुली बॅरिस्टर हा शिक्का प्रिटोरियाच्या वाटेवर वंशभेदामुळे आलेले मानहानिकारक प्रसंग आणि ज्यांना मदत करायला त्यांना बोलावले होते त्या ॲडव्होकेट बेकर यांना दयाळू प्रतिसाद, या सर्वातून ते विचारमंथन सुरू झालेले आहेत. आता धर्माचा अभ्यास. गांधीजींनी एक मोठी प्रश्नावली आपल्या किंचित ज्येष्ठ मित्राला पाठवली. मुसलमान आणि ख्रिश्चन मित्रांनी गांधीजींना आपापल्या धर्मांकडे वळण्याचे जो प्रयत्न केला त्यांचा एक चांगला परिणाम असा झाला की त्यांनी प्रत्येक धर्माचा खोलवर जाणून
अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आता राजचंद्रजी यांनी हिंदुस्थानातून केलेल्या पत्रव्यवहारात त्यांना हिंदू धर्माचा आधी अभ्यास करण्याची शिफारस केली. वास्तविक राजचंद्रजी यांना जैन मुनीचा दर्जा प्राप्त झाला होता, तरी देखील त्यांनी हिंदू धर्माचा आधी अभ्यास करण्याची शिफारस केलेली होती. आलं लक्षात. मग बौद्ध, जैन हे धर्म वैदिक धर्माचा प्रतिवाद समजले जातात. आता परंतु राजचंद्रजी यांनी गांधीजींना पटवून दिले की हिंदू धर्मात जेवढे गूढ आहे, सूक्ष्म विचार आहेत, तेवढे दुसऱ्या धर्मात नाहीत. तरीही गांधीजींनी धर्माबद्दल एक कल्ली विचार केला नाही. पिटोरियात निरनिराळ्या ख्रिश्चन पंथांचे मित्र होते. लक्षात. त्यांच्या सल्ल्याने अनेक धर्मग्रंथ त्यांनी वाचले. आता मुद्दाम कुराण आणि इतर इस्लामी पुस्तके वाचून पहिले इंग्लंडमधील ख्रिश्चन मित्र आणि एडवर्ड मेंटल सारखे वेगळा विचार करणारे एसोटेरिक ख्रिश्चन युनियनचे प्रवर्तक त्यांचे पत्रव्यवहार केला. ओके. त्यांनी पाठवलेल्या बायबलचा नवा अर्थ त्यांनी पाठवलेल्या बायबलचा नवा अर्थ या पुस्तकात तर गांधीजींवर परिणाम झाला. सर्वात म्हणजे लिओ टॉल्स्टॉय यांच्या नुकत्याच इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालेल्या गॉड किंगडम इज विथिन यू या पुस्तकाच्या गांधीजींवर खोलवर परिणाम झालेला आहे. म्हणजे लिओ टॉल्स्टॉय यांच्या नुकत्याच इंग्रजी भाषांतर म्हणजे लिओ टॉल्स्टॉय यांचं जे पुस्तक आहे गॉड किंगडम इज विथिन यू याचा गांधीजींवर खोलवर परिणाम झालेला दिसून येतो. ह्या विचारमंथनानंतर त्यांना एका बाजूने हिंदू धर्माचा अभिमान वाटू लागला, तर प्रत्येक धर्मातील मूलभूत तत्वांची महती कळू लागली. आलं लक्षात. आता दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी सर्व धर्मसमभाव ही भूमिका पत्कारली. फिनिक्स वसाहत आणि स्टॉल्सॉय फार्म येथील रहिवाशांची संख्या कमी असली तरी त्यात अनेक धर्म, अनेक भाषा आणि अनेक वंश यांची माणसे होती. कर्मकांड कोणालाही सुटले नाहीत. तेव्हा त्या कर्मकांडांचा उपयोग करून ध्येयासाठी ते आश्रमवासियांना एकमेकांना धर्माचा आदर करून वागण्याचा आदेश देत. आलं लक्षात. हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांचे उपवासाचे महत्त्व आहे. आलं लक्षात. सर्वांनीच उपोषण केल्यास मग तो चातुर्मास अथवा रोजे असो, धार्मिक आणि आरोग्यविषयक फायदा मिळेल ही एक त्यांची व्यावहारिक सूचना होती. म्हणून मी तुम्हाला सांगितलेले गांधीजींना आहार तज्ज्ञसुद्धा म्हटलं जात होतं. आलं लक्षात. म्हणजे वेगवेगळ्या शब्दांनी जे गांधीजींना म्हटलं गेलेलं आहे. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला होता. तर गांधीजींना आहार तज्ज्ञ असं सुद्धा म्हटलेले आहे, अर्थविचाराचा ग्राह्यता म्हटलेले आहे, स्वच्छतेचा उपासक म्हटलेले आहे. याला हेच कारण आहेत. आलं लक्षात. आता पुढे जर बघितलं सत्याग्रह चळवळ. आता सत्याग्रह चळवळ जो आहे दक्षिण आफ्रिकेत जेव्हा सत्याग्रह चळवळ मूळ धरू लागली आणि 1913 नंतर तिला जोर आला, तेव्हा लाँग मार्चमध्ये सर्व धर्माचे लोक होते आणि त्या वालियम्मा होती, नायडू होते, हरबत सिंग होते, अहमद कचलिया होते. हे नावं विचारले जाऊ शकतात. इतकेच नव्हे तर ते पोलाक, केलनबाग सारखे युरोपियनही होते. तरीही हिंदुस्थानात आल्यावर हिंदू मुसलमान दुही हा प्रश्न भेडसावणारा आहे याची चुणूक त्यांना लागली होती. 1915 साली मायदेशी परत आल्यानंतर म्हणजे 9 जानेवारी 1915ला ते मायदेशी आले. त्याला भारतीय प्रवास दिन म्हणून सुद्धा आपण तो पाळला जातो. आता 1948पर्यंत हा प्रश्न सोडवण्यातच गांधीजींना आपली आहुती द्यावी लागलेली आहे. वास्तविक गांधीजींचा जो मृत्यू आहे तो 30 जानेवारी 1948ला झालेला आहे. हुतात्मा दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि गांधीजी जो भारतात आले होते 9 जानेवारी 1915ला, तो आपण भारतीय प्रवास दिन म्हणून साजरा करत असतो. आलं लक्षात. मग वास्तविक सर्व धर्म समभाव याप्रमाणे सर्वोदय ही तत्त्वे स्वीकारल्याशिवाय माणूस म्हणून उन्नत होऊ शकत नाही. ही बापूजींची इच्छा पूर्ण करणे हे आपल्या हातात आहे. ओके. त्याच्यानंतर शेतकऱ्यांशी लढा. महात्मा गांधी आणि शेतकरी यांचे नाते फार जवळचे होते, कारण गांधीजींनी नेहमी असे वाटत आले आहे की खरा भारत हा खेड्यात वसलेला आहे. भारताची खरी संस्कृती खेड्यामुळेच टिकून आहे. त्यामुळे ज्या वेळी शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित झाले त्यावेळी गांधीजींनी त्यांना प्राधान्य देऊन सोडवले. आता बिहारमधील जर बघितलं चंपारण्य सत्याग्रह जो आहे, निळी कामगारांचा हा सत्याग्रह होता. आपल्या लक्षात. हा सत्याग्रहाच्या वेळेस सुद्धा गांधीजी धावून गेले. आता तसं पाहिलं तर त्यांच्याकडे मोहन
पांड्या नावाचा जो शेतकरी होता त्यांनी ती व्यथा मांडलेली होती. आलं लक्षात. मग याच्यामध्ये जर बघितलं चंपारण्य असेल, नीळ चहाचे मळे असतील, ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. आता ब्रिटिश मळेवाल्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांना प्रचंड छळ होत असल्याने 1917 पासून ते असंतोष दगदगत होता. चंपारण्यामधील शेतकऱ्यांची दुर्दशा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न स्थानिक नेतृत्व करीत होते. आलं लक्षात. ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून चंपारण्याचे राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींना बोलवण्याचा निर्णय घेतला. आलं लक्षात. गांधीजी चंपारण्याला येऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नाहीत तोपर्यंत राजकुमार शुक्ला यांनी त्यांचा पाठपुरावा केला होता. आता काँग्रेस अधिवेशनात या समस्येवर चर्चा झाल्याने ही समस्या राष्ट्रीय स्तरावर पोहोचली. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजींनी थेट चंपारण्यात गेले. तेथे त्यांनी बाबू राजेंद्र प्रसाद, आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता म्हणजे चंपारण्य सत्याग्रहामध्ये भाग घेणारे कोण कोण होते आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतले गांधीजी थेट चंपारण्यात जेव्हा गेले तेथे त्यांनी बाबू राजेंद्र प्रसाद जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मजर उल हक, आचार्य जे.बी. कृपलानी, महादेवभाई देसाई यांच्या मदतीने चंपारण्याचा लढा जिंकला. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आता महात्मा गांधी यांनी हिंद स्वराज्य, आता हिंद स्वराज्यामध्ये जर बघितलं विज्ञानविषयी जास्त या ठिकाणी लिखाण करण्यात आलेलं आहे, म्हणून हिंद स्वराज्य लक्षात ठेवा. हिंद स्वराज्यामध्ये गांधीजींनी कशावर जास्त लिखाण केलेलं आहे? विज्ञानावर. मग हिंद स्वराज्य पुस्तकात विज्ञानापासून निर्माण होणाऱ्या विध्वंसक वृत्तींना विरोध केला. विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सामाजिक दृष्टिकोनातून जनसामान्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था निर्माण व्हावी असे म्हटले. तत्कालीन गरजांना प्राधान्यक्रम देत आपल्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, पारंपरिक संसाधनांपासून आपल्या गरजा पूर्ण करण्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. श्रमप्रधान आणि पर्यावरण संरक्षण यांच्याशी गांधीजींचे विचार जुळले. वस्त्र बनवण्यासाठी श्रमप्रधान चरख्याचा उपयोग स्वतः त्यांनी केला. सहकाऱ्यांनाही चरखा चालवण्यासाठी प्रशिक्षण केले. स्वदेशीचा संस्कार दिला. श्रमप्रधानतेची व पर्यावरणाची विज्ञानाशी नाते असावे अशी गांधीजींची धारणा होती. आता जर बघितलं यंत्राला विरोध नव्हता, कारण या ठिकाणी जर बघितलं आज जर बघितलं उद्योग क्षेत्रांचा इतका विकास झालेला आहे, मोठमोठ्या मशिनरी या ठिकाणी जन्माला आलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी जर बघितलं या मशिनरीमुळे प्रदूषण होत चाललेलं आहे, कार्बन उत्सर्जन होत चाललेलं आहे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये जर बघितलं ग्रीन हाऊस इफेक्टमधले गॅसेस वगैरे हे सगळ्या गोष्टी, परंतु त्यावेळेस जर बघितलं चरखा वगैरे जे आहे पर्यावरणाचा समतोल राहून या सगळ्या गोष्टी शक्य होत होत्या. आलं लक्षात. म्हणून आता संशोधनासाठी आधुनिक शिक्षण. महात्मा गांधींनी धर्मशास्त्राला विरोध पत्करून आधुनिक शिक्षण घेतले. वकिलीचा व्यवसाय केला. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाण्यास हिंमत दाखवली. आलं लक्षात. त्यांची इंग्रजीवर प्रभुत्व, वक्तृत्व शैली मने जिंकून घेणारी होती. आता गांधीजींनी साधारणतः 21 वर्ष ते मी सुरुवातीला सांगितलं आफ्रिकेमध्ये होते, सत्याचे प्रयोग केले. 1885-1931 दरम्यान 15 वेळा आफ्रिकेत व युरोपात प्रवास केला. या प्रवासादरम्यान गांधीजींनी केलेल्या लेखांमध्ये विज्ञानाचा उल्लेख आढळतो. आता जगात असलेल्या शिक्षणाची, तंत्रज्ञानाची त्यांनी आधीच चाहूल लागलेली होती. भारतीय विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाचे उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण मिळावे, या शिक्षणाचा लाभ मातृभूमीच्या सेवेसाठी व्हावा यासाठी गांधीजींनी सजग आग्रही होते. काकासाहेब खालीलकरांचे चिरंजीव बाळ खालीलकर, आलं लक्षात, हा दांडी यात्रेतील युवा प्रतिनिधी, सरकारी शिक्षणावर बहिष्कार करून सत्याग्रहात सामील व्हा असे सांगणाऱ्या गांधीजींनी त्या युवकातील प्रतिभा ओळखून त्याला MITला जाण्यासाठी सर्वतोपरी मदत केल्याचे दाखवलेले आहे. आलं लक्षात. ही घटना संशोधन, विज्ञान तंत्रज्ञानासाठी आधुनिक शिक्षण भारतीयांसाठी किती महत्त्वाचे हे महात्मा गांधीजींच्या नजरेतून अधोरेखित करते. आता यंत्राला विरोध कसा असू शकतो? महात्मा गांधी हे यंत्रविरोधी होते असा युक्तिवाद होत असतो. महात्मा गांधी हे स्वतः चरखा वापर करीत, तेही एकच यंत्रच, मग यंत्रविरोध कसे असा प्रश्न निर्माण होतो. चरखा वापरून त्यांनी स्वतःच्या आरोग्यासोबतच स्वदेशीचा मंत्र दिला. चरख्यावर सूतकताई करीत असताना स्वातंत्र्याच्या ध्वजासाठी एक धागा निर्माण केला. सत्याग्रह याचा असरकार, भारत छोडो अशा अनेक चळवळींचे चक्रधर बनले. चरख्यातूनच निघणारे श्रमघामाने जर बघितलं ओतप्रोत संगीत भारतीय स्वातंत्र्याचे उद्गाते ठरावे यासाठी त्यांनी भारतीयांना प्रेरणा दिली. आता लक्षात घ्या, हे का महत्त्वाचं आहे? कारण चरख्याबद्दल सांगायचं असं आहे की सध्या डोनाल्ड ट्रम्प नमस्ते इंडिया हा कार्यक्रम तुम्ही बघितलाच असेल. डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये भेट द्यायला आले तेव्हा या ठिकाणी साबरमती आश्रमाला सुद्धा भेट दिला. त्यांनी चरखासुद्धा चालून म्हणजे चरखासुद्धा
चालून बघितलं, आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणून हा चर्चेचा विषय. कदाचित प्रश्न साबरमतीवर व चरख्यावर विचारला जाऊ शकतो, आलं लक्षात. या असे बरेचशा गोष्टी आहेत. आता 24 जुलै 1929ला अखिल भारतीय चरखा संघाच्या वतीने चरख्याच्या सर्वोत्तम डिझाईनसाठी स्पर्धा जाहीर केली. त्यासाठी त्यांनी तब्बल 1,00,000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते. महिलांची दमछाक कमी होऊन त्यांना 8 तास चरख्यावर सूतकताई करता यावी अशी रचना असणाऱ्या चरख्याची किंमत 150 रुपयाहून कमी असेल, त्याची देखभाल सहज करता येईल यासाठी संशोधकांना त्यांनी या स्पर्धेतून चालना दिली. मात्र संशोधकांना त्यात यश संपादन करता आले नाही, हा वेगळा विषय. भारतीय जहाज वाहतूक कंपनी सुरू करणारे WVO चिदंबरम पिल्लई यांना महात्मा गांधींनी जाहीर पाठिंबा दिला होता. 1927 साली भारतात फिक्की फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ह्या उद्योगात व्यापारविषयक शिखर संस्थेच्या स्थापनेमागे गांधीजींची प्रेरणा आणि मार्गदर्शन होते, आलं लक्षात. हे बी महत्त्वाचं आहे. आता येरवडा तुरुंगात गांधीजींनी आकाशदर्शनाचा छंद जडला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 1935 साली कॅरल उझेर या 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ खगोलशास्त्रज्ञाला गांधीजींनी भारतात आणलेले होते, हे लक्षात ठेवा. आता स्वच्छतेचा उपासक म्हटलं जातं. आता महात्मा गांधीजींना बालपणापासूनच भारतीयांची स्वच्छतेसंदर्भात मानसिकता जाणून घेतलेली होती. आता स्वच्छ भारत अभियान जे आहे, आलं लक्षात, त्याच्यामध्ये जर महात्मा गांधीजींचा जो चष्मा आहे, आलं, तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे, स्वच्छ भारत अभियान. कारण महात्मा गांधी स्वच्छतेबद्दल जर बघितलं तर महात्मा गांधीजी तेव्हापासूनच जागृत होते. मग स्वच्छतेचे उपासकसुद्धा त्यांना म्हटलं जातं आहे. या ठिकाणी जर बघितलं हे बोलकं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आता नद्या भारताच्या नाड्या आहेत, त्यांना आपण अशा पद्धतीने अस्वच्छ करत राहिलो तर थोड्याच दिवसात सर्व नद्या विषारी होऊन जातील. आता प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय नद्या विषारी झालेल्या आहेत. नमामि गंगेसारखी योजना भारतीय नदी शुद्ध करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. नमामि चंद्रभागा असेल, ओके, खूप सारा खर्च या ठिकाणी केला जात असतो. पण त्याच वेळेस गांधीजींनी सांगितलेलं होतं सर्व नद्या विषारी होऊन जातील. असे झाले तर भारताची सभ्यता नष्ट होऊन जाईल. 11 फेब्रुवारी 1938 हरिपुरा येथे झालेल्या अधिवेशनात गांधीजी म्हणाले होते, मुझे ये देखकर बड़ी खुशी हुई है कि आप लोगों ने ये काम अपने हाथ में ले लिया है, लेकिन आप लोगों को ये जानना चाहिए कि ये काम कैसे होता है. ये काम प्रेम से और बुद्धिमत्तापूर्वक किया जाना चाहिए. प्रेम इसलिए कि जो लोग गंदगी फैलाते हैं उन्हें ये नहीं मालूम कि वे क्या बुराई कर रहे हैं, और बुद्धिमत्तापूर्वक इसलिए कि हमें उनकी आदत छुड़ानी है और उनका स्वास्थ्य सुधारना है, असं गांधीजींनी म्हटलेलं आहे, आलं लक्षात. आता या ठिकाणी जर बघितलं महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मार्ग भिन्न असले तरी माणसांचा विचार करणारे महापुरुष होते, आलं लक्षात. आता गांधीजी आहे त्या व्यवस्थेत बदल करून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा विचार मांडत होते. आता या ठिकाणी हे जे चित्र आहे, एक गोलमेज जी झालेली होती, आलं लक्षात. त्या गोलमेजमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे, आलं लक्षात. मग आपण जर बघितलं तर गोलमेज जी आहे, आता गोलमेज ही लंडनमध्ये जी झालेली होती, तर ते 1930 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. मग एकूण गोलमेज परिषदा किती झालेल्या आहेत, तर 1930 ते 32 दरम्यान एकूण 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोलमेज परिषद जर बघितली 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 झालेली होती, आलं लक्षात. त्यामध्ये 89 प्रतिनिधींपैकी 57 भारतातील ब्रिटिश राज्याचे होते, 16 संस्थानिक होते, आलं लक्षात. हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि ह्या परिषदेमध्ये काँग्रेसचं कोणीही राष्ट्रीय सभेचा कोणताही सदस्य त्या ठिकाणी गेलेला नव्हता, कारण राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातलेला होता, आलं लक्षात. परंतु दुसरी जी गोलमेज परिषद झालेली होती, तर दुसरी गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधीजी हजर होते. आणि पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राखीव जागांची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून ते गेलेले होते आणि मुस्लिमांचे प्रतिनिधी म्हणून बॅरिस्टर जीनासुद्धा गेलेले होते. मग महात्मा गांधीजी जे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गेले ती 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झालेली आहे. मग त्याच्यामध्ये जर बघितलं
तर महात्मा गांधीजी ही 12 सप्टेंबर 31मध्ये या ठिकाणी पोचलेले होते. आलं लक्षात. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोलमेज परिषदेला परत राष्ट्रीय सभेचं कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला नव्हता. आलं लक्षात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे जे वाद होते, आलं लक्षात, ते जे सांगितले जातात, आलं लक्षात, तर ते कशामुळे की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जर बघितलं तर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते. आलं लक्षात. मग याच्यामुळे काही वाद त्या ठिकाणी झाले. ओके. मग ते पुढे दाखवण्यात आलेलं आहे. बरोबर. आता पहिली संघर्षाची ती ठिणगी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींमध्ये पडली. आता हा संघर्ष होता हे खरे असले तरी, परंतु वैचारिक व ध्येयापर्यंत जाण्याच्या मार्गावरून होता. त्या संघर्षातही एक तळमळ होती, प्रामाणिकपणा होता. या दोन नेत्यांमध्ये आता जर सांगायचं झालं की हे जे म्हणजे हे सगळं वैचारिक युद्ध होतं. आलं लक्षात. म्हणजे विचारांना विरोध होता, पण त्याच्यामध्ये तळमळ होती, प्रामाणिकपणासुद्धा होता. या दोन नेत्यांमध्ये पहिली संघर्षाची ठिणगी पडली ती गोलमेज परिषदमध्येच पडलेली आहे 1931-32. आलं लक्षात. मग दुसऱ्या गोलमेजमध्ये जे ह्या ठिकाणी मी सांगितलं स्वतंत्र अस्पृश्यांना जे स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते ना, मग तिथूनच ही ठिणगी पडलेली आहे. मग त्याच्यानंतर 1920 नंतर राष्ट्रीय चळवळीचे संपूर्ण नेतृत्व गांधीजींकडे आलेले होते. गांधीजी सर्वसामान्य आता तसं पहिले 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. मग आपण म्हणतो 1905 ते 20 हा टिळक युग होता, पण 1920 ते स्वातंत्र्यापर्यंतचा गांधीयुग आपण मानतो. आलं लक्षात. त्याच्या आता या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की जो टीकेचा कारण होतं ते सुद्धा मी तुम्हाला आधीच बोललो. अर्थविचारांची ग्राह्यतासुद्धा होती. आलं लक्षात. आता त्यांनी अमेरिकेत काळ्या प्रजेविरुद्ध होणारे अत्याचार व अन्यायाविरुद्ध मार्टिन ल्युथर किंग या राष्ट्रव्यापी आंदोलन उभारले, तेव्हा त्यांनी गांधीजींचा आदर्श घेतलेला होता. नंतर बलुचिस्तानमध्ये जे काही झालं, पाकिस्तान बरोबर, तिथं खान अब्दुल गफ्फार खान यांनी सुद्धा गांधीजींचा मार्ग स्वीकारलेला होता. त्यांना सरहद्द गांधी या नावाने सुद्धा ओळखलं जात आहे. नंतर 1930मधला मिठाचा सत्याग्रह असू द्या. आलं लक्षात. 1920 ते 47 हे 27 वर्ष त्यांनी अव्याहतपणे या ठिकाणी वेगवेगळे चळवळी सुरू ठेवलेल्या होत्या. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर ग्रामोद्योगाला त्यांनी खूप जास्त प्राधान्य दिलेले आहे. गरिबांना सशक्त करायचे असेल तर त्यांना हातांना काम मिळाले हवे. आलं. कारण माणसांना स्वतंत्र करायचे तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवे असे मानत. खेड्यातल्या गरिबांना आर्थिकदृष्ट्या सबल करायचे तर रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. या दृष्टीने खादीचा प्रसार सुरू केला. आलं लक्षात. आता जर बघितलं महात्मा गांधी रोजगार योजना, आलं लक्षात. मग हे सुद्धा आहे, याच्यातूनच ते निर्माण झालेलं आहे. आता महात्मा गांधी रोजगार योजना असू द्या, मनरेगा असू द्या, किंवा स्वच्छ भारत अभियान असू द्या, मेक इन इंडिया असू द्या, या सगळ्या गोष्टी ह्या गांधीजींनी करून ठेवलेल्या विचारानेच पुढे या ठिकाणी चालत राहिल्यानं आज अशा काही योजना भारत सरकारने सुरू केलेल्या आहेत. आलं लक्षात. याच्यामध्ये गांधीजींचे विचार जवळपास 100% आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या महत्त्वपूर्ण योजना, आता रोजगार हमी योजनेचे प्रामुख्याने जर उल्लेख केला तर अनेक योजना प्रथम महाराष्ट्रात सुरू झालेल्या आणि नंतर देश पातळीवर त्या राबवण्यात येऊ लागल्या. मग त्याच्यामधली जी रोजगार हमी योजना 1972मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात करावयाच्या उपाययोजना आणि ग्रामीण जनतेला रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वि. स. पांगे यांच्या कल्पनेतून रोजगार हमी योजनेचा जन्म झालेला आहे. आलं लक्षात. याच योजनेच्या धर्तीवर सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, आलं लक्षात, ही राबवण्यात येते. 2 ऑक्टोबर 2005मध्ये लागू करण्यात आलेली आहे ही योजना. या योजनेद्वारे बेरोजगारांना, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध व्हावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आता साबरमती आश्रम हे का महत्त्वाचं आहे, कारण की आत्ताच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. चर्चेचा विषय असल्यामुळे इतिहासातील साबरमती आश्रमबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग दक्षिण आफ्रिकेतून जेव्हा 9 जानेवारी 1915ला भारतात आले, त्याच साली हा आश्रम बांधला गेलेला आहे. हा त्यांचा भारतातील पहिला आश्रम आहे. आलं लक्षात. मग आफ्रिकेतील आश्रम, भारतातील आश्रम यांची यादी आपण तयार केली पाहिजे. हा सत्याग्रह तसेच हरिजन आश्रम, आलं लक्षात, म्हणून ओळखला जातो. आलं लक्षात. ब्रिटिश साम्राज्यातील ऐतिहासिक घटनांचा हा आश्रम साक्षीदार आहे. 1915मध्ये बांधलेला हा आश्रम आहे. आलं लक्षात. आणि हा साबरमतीच्या काठावर असलेला आश्रम आहे. आता स्वातंत्र्य सैनिकांसाठी ही जागा म्हणजे माहेरघरच होते. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह याची साक्ष हा आश्रम देतो. स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय मी आश्रमात परत येणार नाही असे गांधीजींनी म्हणाले होते, पण दुर्दैवाने हे खरे झाले. स्वातंत्र्य मिळाले, पण साबरमती आश्रमात जाण्याआधीच त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. कधीच
त्यानंतर ते या आश्रमात आलेले नाही आहेत. आलं लक्षात. हा गुजरातमधील साबरमती नदीच्या काठावर असलेला साबरमती आश्रम आहे. आलं लक्षात. आता मुख्य आकर्षण साबरमती आश्रम परिसरात वस्तू संग्रहालय आहे. आलं लक्षात. गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शनात माय लाईफ इज माय मेसेज गांधीजी इन अहमदाबाद हा प्रवास आपणास पाहावयास मिळतो. येथील या ठिकाणी गांधीजी लिहिलेल्या एकूण आलं लक्षात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सेवाग्राम आश्रम जे आहे हे सेवाग्राम आश्रम वर्ध्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेले छोटे गाव आहे. वयाच्या 67व्या वर्षी म्हणजे 30 एप्रिल 1936 रोजी गांधीजी या गावात गेले. तेथे 5-6 दिवस राहिले आणि त्यांनी गावकऱ्यांना येथे राहण्यास आपला विचार बोलून दाखवला. त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त कस्तुरबा होत्या. कालांतराने हा आश्रम ही एक संस्थाच बनली. त्या काळी हे गाव जंगलाने वेढलेले होते. साप आणि विंचू यांचा सुळसुळाट होता. येथून वर्ध्याला पायी किंवा बैलगाडीने जावे लागत असे. पोस्ट तार ऑफिस नव्हते. 1940मध्ये सेवाग्राम गावाचा दर्जा मिळाला. कालांतराने सरकारने येथे पायाभूत सुविधा उभ्या केल्या. गांधीजींनी येथे त्यांची कुटी उभी करण्यासाठी एक अट घातली होती. ते ह्या कुटीवर 500 रुपयाहून अधिक पैसे खर्च करणार नाहीत आणि निसर्गाला हानी पोचणार नाही अशा वस्तूंपासून ही वास्तू उभी राहावी. अन्नपदार्थ तयार करणे आणि सेवन करणे एवढ्याच जागेवर गरज आहे. आलं लक्षात. जास्त जागेचा अपव्यय करू नये असं त्या ठिकाणी गांधीजींनी सांगितलेलं होतं. हे बापू कुटी आपल्याला पाहायला मिळते समोर. हे सेवाग्राम आश्रम आहे. त्याच्यानंतर गांधीजींची जी हत्या झाली 30 जानेवारी 1948ला झालेली आहे. आलं लक्षात. 30 जानेवारी हुतात्मा दिन म्हणून आपण त्या ठिकाणी पाळतो. आलं लक्षात. ही जी गांधीजींची समाधी आहे ही राजघाट आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळतो आहे. आलं लक्षात. हे समोर हे पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, गांधीजींविषयी आपण ही माहिती जाणून घेतली. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.